तर मित्रांनो, जय महाराष्ट्र. नवीन आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपण गावी चाललो आहे ताईच्या साखरपुड्याला. तर भेटूयात आपण गावी पोहोचल्यानंतर. जय महाराष्ट्र. तर जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा संदेश पवार. तर आपण काल आलो होतो गावाला, आणि गावाला यायचं कारण हे कुणाला न सांगता आपण आलो होतो, कारण की आहे आज आपल्या सोमवारी ताईचा साखरपुडा. त्यासाठी आलो आहे आपण गावाला. तर गावाला आलो आहे आणि साखरपुड्याची तयारी जोरदार चालू आहे. आणि आम्ही एक पाहुणा पण घेऊन आलो आहे, तुम्हाला दाखवतो. हा पाहुणा आपण खास मुंबईवरून घेऊन आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता की हे गावाचा व्ह्यू. आणि आमच्याकडे आता कीर्तन वगैरे चालू आहे. ते आपला हा भाऊ पण आहे. आणि कसं आहे ना, की गावाला आल्यानंतर आनंद हा वेगळाच असतो. त्याचा आनंद घेतला पाहिजे, तो जगला पाहिजे. तर बघूयात आपण ताईच्या साखरपुड्यामध्ये किती मजा मस्ती धमाल करूयात. तर भेटूयात नंतर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी संदेश पवार आणि आम्ही आता आलो होतो खालती कोल्हापूरला. आणि आमचा हा ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर आहे. आता त्यानं लडाख ते दिल्लीचा प्रवास करून आता तो आलेला आहे. एकदम 2,10,000चं अंतर आहे. त्या अंतरावरती चाललं आहे. डोक्यात काय नाही गाडी म्हणतात तिला. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये. तर बाय बाय मित्रांनो, आम्ही आहे गाडी. तर माझे भाऊ मला सांगत होते, तू कॉमेडी कर, तू चांगले व्हिडिओ बनव. तर मी त्यांना हा बोललो. आणि कसं आहे, मला जसं जमणार ना तसंच मी बनवणार. मी माझ्या मनासारखंच बनवणार. मी नाही ऐकणार, कारण की मी कधी कुणाचं ऐकलंच नाही. मी माझ्या मनासारखंच ऐकलं आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे घरी. आता घरी गेल्यानंतर बघूयात संध्याकाळचं नियोजन, कारण की क्रिकेट खेळायला जायचं. आमचा बाबू पण येणार आहे. बाबूला आपण काय काय शिकवायचं ते पण बघूया. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आता आपण खेळायला क्रिकेट, आणि आपल्यासोबत बाबू पण आलाय. खरं सांग, बाबूचा विषय चालला होता त्याच्या आयटमचा आहे ना. त्या गावाला मम्मी बोलली तर तिचा एक विषय चालू होता. आमच्या दोघांचं डिस्कशन खूप विषय चाललं होतं. आम्ही बोलत होतो, ती तुमच्या मला सांगत होता की नाही माझा आयटम नाही म्हणून. असेल तुझ्या आहे. मम्मीनं रात्री सांगितलं होतं. आमचं डिस्क्रिप्शन, आता शब्द माझी जी ओळख नाही ना, की आमचं डिस्कशन झालं. आणि त्यानंतर आम्ही दोघंजण खूप उशीर थांबलो, बघितलं. आणि आमच्या गावातला एक व्यक्ती आहे, तर तो बाबूला आमचा खूप त्रास देत होता ना. तर बाबूला कसं जास्त त्रास दिला की तो डायरेक्ट शिव्या द्यायला सुरुवाती करतो. तर तो शिव्या देत होता ना, लास्टला पण तो मला मी दाखवील काय शिवी दिली त्यानं ती. आणि त्यानंतर पुढं आपला ब्लॉग कंटिन्यू शिवी दिल्यास. तर मित्रांनो बघा, तुला काहीतरी बोलत होता ना. आणि लाईक करायला विसरू नका, कारण की आपली नवीन सुरुवात आहे. आणि नवीन सुरुवातीमध्ये असं असतं, शिवी आहे का, मग तो काय शिवी होतं इथे. आणि पुढे ब्लॉग चालू ठेवा. त्याला आता परत काय म्हणशील. आणि आपल्या मराठी पोराला एक सपोर्ट म्हणून तुम्ही सपोर्ट करा. आणि शिवी नाही जाणार, जाता एक शिवी देऊन दाखव. कशी शिवी देशील त्याला. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी संदेश पवार आणि आपण आलो एक छोट्याशा ब्लॉग मध्ये. आणि आपली आता तुम्हाला दाखवणार आहे नवरी. ही आहे नवरी. तर उद्याचं साखरपुडा आहे. तर सगळ्यांनी साखरपुड्याला या आणि आनंद लुटा जेवणाचा. पब्लिक, मी तुमचा संदेश पवार आणि आपण गावाला आलोय. अरे बाबा, माझं नीट चालत नाही. आपला भाऊ कशाला घेतला, त्याला पण येतोय ना, गावी येतोय. तर चला. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी संदेश पवार. आपण आलो होतो गावाला साखरपुड्याला. तर साखरपुड्याच्या आदल्या दिवशी रात्री आपण केले एक प्लॅन, आणि तो प्लॅन तुम्हाला मी दाखवतोय की जर कोकणात आलाव तर हा प्लॅन कधी तुम्ही विसरू शकत नाही. तर ही आहे पोपटीची तयारी, आणि हे तर चालली आमची पोपटीची तयारी. तर हा आमचा बंटी खाटीक. हा सोपान आहे, तो आपला भाऊ आहे, भाऊजी आहे ते. आणि हा पण आपला भाऊच आहे. आणि हे बघा, चार्जिंगची बॅटरी ती पण आपण घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, गावाला आल्यानंतर पोपटी करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र. अरे ती पोरगीला विचारत होतो गार लागते का म्हणून.
हे नकार सोपांचे गाणं लावडा तुमची. आता कसं डोकं लावलंस ह्याच्यासारखे तो एवढा बोलला मी एवढं घेऊन आलो. केळ काय एवढं तेल पाहिजे उलटा आम्ही दोघे जण केळ काय आमची होता खा दे ना लास्ट तर लाव बसल बिल्डिंग आता बिल्डिंगची फिनिशिंग दे. भांबरूट पोपटी अनिल मिस्त्रीला बोलू शेंगा टाका सगळं मुंडा द्यायला. अनिल मिस्त्री आमची भांबरूट पोपटी आता तयार मध्ये टाक तिथे गॅप आहे बघ. आता सोपान मिस्त्री आले तर त्यांनी मुंडा दिलेला आहे. पत्रा चढवतात अंडी अंडी भरपूर पाहिजे. मुंडा मोडला घरात अंडीत बोलतो अजून पाहिजे होती अंडी. ठरला अंड्याचं पण ठरला सर्वी टाकायचं चिकन तुला अंड्याचं पण लावतो. डब्बा पूर्ण भरलेला पाहिजे सगळं वत आता भांबरूट टाकायचं याच्यावरती वत त्याला सगळं ते काप ना ते बघ कसला आहे ते भांबरूट. अरे तुतडीच्या सोपान पुजलंय ते कोण मुतलेलं असेल रे. अरे बाबा आगा फ्री तू मी आता एका भांबरूट मुतलेलो आता कारट झाली अजून घे वाप गेली नाही पाहिजे. वरती दगड ठेवा लागला. अजून मांगरूट घे दगड गाडी ठेवा डब्यावर दगड बोलतो. हा ढाकाव्यावरती नको का दगड काहीतरी पाहिजे ना. गोठ्याला बसू बारकीला आतमध्ये एक दगड ठेवा. भाऊजी टाकत अरे भरले नाही त्यात बारकीला बसू साठी पाठी लावूया. आता पेळ चालू करू. इकडे दाखव बघू. हे दाखव त्याला आंधळा आहे. आधीच तो आंधळा आहे. त्याला आंधळा म्हणायचे. प्लॅस्टिक पिशवी लावतोस का उप्या नको तिवल नको गुद मारन ते कशाला आज पूर्ण डबा भरा. कशाला एवढी एवढी तो तुला काय घेतं माहिती का. कल्याण माहिती घेतलं ना मग. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आता आपलं चाललाय पोपटी तयार करायचा कार्यक्रम आणि त्यामध्ये आता गवत टाकून पोपटी भाजायला लावतात. अरे ठेव म्हणून बोलतोय साईडनी ठेवा. लोकांचं वाटोळं केलं चुतडीच्यांनी. अरे दोन वाढून घ्यायला पाहिजे डब्बा गरम होणार लवकर. ते तर आहे झालं आतमध्ये झाले ना उकळे पाणी काय लागलं पाक केलायस काय समजा आता काढल्याच्या नंतर समजा. खीर रे खीर हे साईडला सरक. होम लावलाय होम. होम लावलाय. हो ती धन्यवाद फोन सांगेन करू. कीर्तनाला असतील तिथे कुठच्या कीर्तना त्यांचं उपडची माणसं आली तो कीर्तन आहे का. मेहनत करी मुर्गा. जय महाराष्ट्र मित्रांनो, अशा प्रकारे आपली पोपटी तयार झालेली आहे आणि आपली पोरं पोपटी खायला सुरुवात करतात. आता भेटूयात आता पोपटी खाल्यानंतर. तर मित्रांनो, पोपटी आपली तयार झाली आणि सगळेजण खायला बसलेत. आता वाढते ते पटापट. निवृत्ती मोरे थंडी नाही ऐका बघणार ते आता झोपलीस का विचार. झोपलीस का ती काही उत्तरच देत नाही. पण यांना इकडे ऐका येत नाही. आता काय करायचं, ते आता आली तर पोय पोडायला कंबार बांधून ते आता तुटल तेव्हा कंबार सोडतील. 2 गाठी आहेत तेव्हा कुठून जाणार. त्यांचा बुल्ला कापून त्याला मुन्ना बनवायचा आहे. हा हबीबुल्ला. हो दादा इकडं वहिना तोड होय रुपया इकडं. हा या बाजून बारक्या कुरड घे किंवा इकडून तोड. हा बरोबर इथूनच जाऊ देते. नको असेच बोला. हा बोला. हे गणप्या हे बारक्या ऐक. हा बोला.
आला रुकवत गोंडा इन बायला बसायला गोंडा इन बाय म्हणजे चौरंग मांडा मनाचा केला भात तिनीचा भिजन हात मनाच्या केल्या यांच्या इंब्या म्हणजे कालच्या मनाच्या केल्या रोट्या इंब्या म्हणजे लहान मोठ्या किंवा भेले पुण्याला गेले पुण्याची अंडी साडी इंबाय मोठीना घडी किंवा भेले मुंबईला गेले मुंबईचा आणला खर इंबाय तो शिवाय व्हायला मन किंवा भेले अहमदाबादला गेले अहमदाबादची आणली खुशी तीन बाय झाली खुशी आली रुकवत जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा संदेश पवार. आज आपल्या ताईचा साखरपुडा होता, तर साखरपुडा झालाय. आपला भाऊ आपला मुंबईला चाललाय, तर त्यासाठी एक छोटीशी ओळ आहे ती आम्ही बोलणार आहे. भाऊ या बोला. भावासाठी हृदय भरून आले तुमचे हृदय भरून आले तुमचे. तर मित्रांनो, भेटूयात आपण उद्या सकाळी. आपल्या मित्राच्या गाडीवरती आपण मुंबईला जात होतो आणि तो मला बोलला की मी पण एकटाच आहे, तर आपण सोबत जाऊयात. तर आम्ही दोघं सोबतच चाललो होतो गाडीवरती आणि आम्ही दोघांनी तरी 10-10:30-11 वाजता आम्ही पोलतपूरमधून गाडी काढली आणि आम्ही दोघंजणं मुंबईच्या दिशेने निघालो. पण मित्रांनो, कसं असतं की गावी आल्यानंतर आहे ना, गाव आपल्याला सुटत नाही आणि गावामधून आपला पाय बाहेर जात नाही की शहराकडं वळत नाही. कारण की आपण गावामध्ये लहानाचे मोठं झालो आणि आता कमवायला आपण मुंबईला चाललो आहे. तर ते पण कसं तरी वाटतं, पण घरातून पाय निघत नव्हता. तरी पण जड पावलाने आपण निघालो आणि जसं की आपण जाता येता बघतच असतो की आपल्याला कुठं ना कुठं तरी आपल्या प्रवासातली एक साथीदार भेटते. तिथं तुम्हाला माहितीच असेल की कोण आहे ती साथीदार. ती म्हणजे आपली महाराष्ट्राची आन बान शान, ती म्हणजे लालपरी. तर लालपरी आम्हाला दिसली, तर मी आणि माझा मित्र लालपरीच्या मागे जात होतो आणि लालपरीला आम्ही पुढे पकडणारच होतो. कारण की त्यामध्ये एक ड्रायव्हर काका वगैरे होते, त्यांना आपण हात वगैरे केला, त्यांनी पण आपल्याला हात वगैरे केला. आणि आत्ता रस्त्याचं काम एक 20% काम राहिलेलं आहे. ते पण जर सरकारनं लवकरात लवकर केलं तर आपण मुंबई टू आपला पोलादपूर अवघ्या 2 तासाचा रस्ता होऊन जाईल. पण कशामुळे काय अडले आपल्या ह्याच्यामध्ये काय एवढा संबंध नाही आहे. पण आपण सांगेल आपल्या ब्लॉगच्या थ्रू की बाबा रस्त्याचं काम लवकरात लवकर करा, जेणेकरून मुंबई कोकणकरांना गणपतीला गावी येण्यासाठी एक जलद रस्ता होईल आणि पटापट याल तुम्ही. तर बघा, लालपरी आपल्याला भेटले, तर तुम्ही बघू शकता लालपरी. तर लालपरीचा प्रवास हा खेडचा होता आणि ते आपल्याला दिसली खेडची चिंचवड होती आणि त्या काकांना आपण हात केला, त्यांनी पण आपल्याला हात केला. मागणे एक गाडी होती, ते पण आपण बघितले आणि आपण आपल्या प्रवासाला पुढे निघून गेलो. तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो